नमस्कार, मी अमित शंकराना आरपुळे. आत्ताच फुरसुंगी आणि उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक झाली. प्रभाग क्रमांक 10 मधून मला अजितदादा गटाकडून अजितदादा राष्ट्रवादी पक्षाकडून मला जे उमेदवारी दिली त्याबद्दल मी अजितदादांचं मनापासून आभार व्यक्त करतो. प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी दिल्यानंतर ज्यावेळेस मी वार्डात फिरलो तर त्या वार्डातील जनतेची खूप काही समस्या होत्या, जसे की रोड, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची लाईन. त्या समस्या सर्व जनतेने आमच्या समोर मांडल्यानंतर आम्ही सर्व जनतेला शब्द दिलाय की आम्ही ड्रेनेज लाईन असेल, रोड असेल, स्ट्रीट लाईट असेल, ते सर्व कामं आम्ही मार्ग लावू असे आम्ही जनतेला शब्द दिलेला आहे आणि ते आम्ही कामं मार्गी लावू. यापुढे आणि काय असणार आहे तुमचे ध्येय विकासाचे प्रभागाची कामं? प्रभागातले आता भरपूर काही समस्या आहेत, जेणे की मूलभूत प्रश्न कुठले जातात तुमच्या पुढे? मूलभूत प्रश्न कुठले जातात समस्या नागरिक? पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न. पाणी झालं, रोड झालं, लाईट झाली, कचऱ्याच्या गाड्या वेळोवेळी येत नाही लोकांच्या घरी. ते व्यवस्थित आम्ही ते गाड्यांचं पण कचऱ्याची पण व्यवस्था आम्ही करू. आणि या इलेक्शनला तुम्ही कशा प्रकारे सामोरे गेले जनतेपुढे? सामोरं आता आमच्या समोरील सरपंच होते, उपसरपंच होते आमच्या अपोजिट. तर आम्ही कोणते प्रश्न काय होते? प्रश्न नागरिकांचे आता सांगितले की तेच सर्व पाणी आणि महिलांच्या विषयी किंवा जी काही विकासात्मक कामं करणार महिलांच्या विषयी तुमचा काय अजेंडा असेल? महिलांच्या आमच्या प्रभागातील नाही तो पेखरे, फुरसुंगी व उरुळी देवाचे सर्वच जिल्ह्यात म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही. कौशल्य विकास, भविष्यातील काय विकास? आमच्या महिलांच्या डोक्यावरच्या हांड्या आम्हाला खाली उतरवायचे, घरोघरी पाण्याचे कनेक्शन आम्हाला, त्यांना पिण्याच्या पाण्याची लाईन. मूलभूत प्रश्न तुमचा पाणी पहिला प्राधान्य पाण्याला देणार. पहिलं प्राधान्य पाण्याला. आता पाण्याच्या टाकीची लाईनचं काम, पाण्याच्या टाकीचं काम झालेलंच आहे. आता उर्वरित प्रश्न फक्त पाण्याची लाईन लोकांच्या घरोघरी पोहोचवायची. या निवडणुकीमध्ये नानाचं पण योगदान मोठं आहे. हो, गेले 35 वर्ष झालं शंकरानांच्या माध्यमातून जे आज जो विकास झालेला आहे तो शंकरानांच्या माध्यमातूनच झालेला आहे. जेणे की रोड असेल, लाईट, पाणी, स्ट्रीट लाईट, हे सर्व सुविधा नानांच्या माध्यमातूनच झालेले आहे. गेले ते पाठीमागे जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले, सरपंच झाले, त्यांच्या माध्यमातून हे सर्व व्यवस्थित आजपर्यंत कामं झालेली आहेत. आणि यापुढे आता तुम्ही जनतेच्या प्रश्नांना प्रमुख प्राधान्य देणार. हो, 100%.